आपण अभ्यासाला बसतो, परंतु ना अभ्यासाला समजा मी आपण 15 मिनिट झाले केलो आणि लगेच लाईट गेली. हे बघा, बघू शकता लाईट वगैरे गेली. आता लाईट यायला किती टाइम लागेल काय माहिती. तर पब्लिक, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आता ना आपल्या ब्लॉगची आपण सुरुवात करत आहे. आणि आज नाही, उद्या ना आमचं आहे शाळेमध्ये स्टँडअप. तर आपल्या मित्राला उद्या स्टँडअपचं घ्यायचं एक शर्ट, म्हणजे कपडे घ्यायचे वाटतं त्याला, तर त्याचे कपडे घ्यायला आपण जाणार आहोत. तर चला. आणि आता ना आपल्याला पहिलं काम तर इस्त्री करायची आहे. इस्त्री वगैरे करून मग मित्राकडे जाऊ आणि मित्राला शर्ट वगैरे घेऊन आपण येऊया. तर चला गाईज, आता जाऊ आपण बाहेर आणि मित्राला उद्या स्टँडअपचा आपल्याला शर्ट घ्यायचा आहे. काहीच विषय असा आहे की उद्या घेणार होते आमचा स्टँडअप, तर उद्या स्टँडअप घेणार नाहीत, म्हणजे कॅन्सल करणार आहेत. कारण माहित नाही, कारण माहित नाही. तर त्याच्यासाठीच आता एवढे सारे जण ना आम्ही जातोय प्रिन्सिपल ऑफिसमध्ये की स्टँडअप कावर घेणार नाही म्हणून. तर आता सगळेजण इथं प्लॅन करूया. मेन खेळ कुणामुळे झाला माहिती आहे? हे RX राजा आणि बुलेट राजा, या दोघांमुळे झाला मेन खेळ. हे बुलेट आणायला तर हा ना, आणि RX रेडा ना. आज ना सरला जाऊन उलट बोलल्याला माशे ये. कोणता क्वेश्चन कोणता होता? व्हॉट इज दिस स्टँडअप? स्टँडअप करायचं असलं तर 2 मिनिटं इंग्लिश मधून स्टँडअप वरती बोलायचे. हाला प्रयत्न करता त्यावरती केलं सून जाते. तर काय आता आम्ही प्लॅनिंग करता आणि मग जाऊन चर्चा वगैरे झाले. तर आता आलो आपण घरी. आता फोन मध्ये चार्जिंग नाही आपल्या, तर फोन पहिलं तर चार्जिंगला लावूया. आणि फोन वगैरे चार्जिंगला लावले नंतर मी तर जेवण वगैरे करून घेतो. आणि ना आपल्याला जायचे, तुम्हाला तर माहितीच आहे कुठे जायचे, चॅलेंजनुसार एका नवीन गावला. तर आज उशीर झाला म्हणून एवढं स्पीडमध्ये बोलते. आता पहिलं तर ना मी फोन चार्जिंगला लावून घेतो. फोनमध्ये चार्जिंग 25% काहीतरी आहे. अर्धा तासामध्ये फोन चार्जिंग झाल्याच्या नंतर आपण जाऊ एका गावाला. तर गाईज आता फोन चार्जिंग लावतो आणि मग नंतर आपण जाऊ गावाला. तर गाईज आपण फोन चार्जिंग वगैरे केलतो, तर फोनला आपलं चार्जिंग वगैरे झाले. तर आता आपण कुठे आहे बाबा? बंगल्याच्या टेरेसवरती. तर आता आपण भाऊच्या बंगल्याच्या टेरेसवरती. तर इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही. व्ह्यू तर काही खतरनाक येत आहे. आणि 4:30 वाजता कोणता पेपर आहे? सायन्स पार्ट 1चा 4:30 वाजता पेपर आहे. किती वाजले आता? 4:15 आणि 15 मिनिट आपण आता म्हणजे टेरेसवरती आहोत. आणि मग नंतर येऊ जाणार कुठे? क्लासला एक्झाम देण्यासाठी. आता सायन्स पार्ट 1चा एक्झाम आहे, ते देईल. किती वाजता येतो? 6:30 डायरेक्ट. 4:30 ते 6:30चा एक्झाम. मग नंतर आपण पण कुठेतरी बाहेर जाऊया. आणि आपल्याला गावाला जाणं झालं नाही, कारण की विषय असा होता ना की शाळेमध्ये आपल्याला थोडं काम होतं. उद्या आमचा स्टँडअप घेतो म्हणून उद्या घेणार नाही. आणि त्याची तारीख लांबवली म्हणून त्याच्यामुळं आपल्याला शाळेमध्ये काम होतं. शाळेमध्ये आपल्याला उशीर झाला म्हणून आपण कोण्या गावाला आज जाऊ नाही शकलो. तर आता येऊ जाऊन पेपर देऊन आला, म्हणजे एक्झाम माझ्या क्लासचा. मग नंतर आपण ना 7 वाजता बसूया अभ्यासाला. तर आता फिलहाल तर आता आपल्याला 3 तास आहेत आणि मला एडिटिंग पण करायची आहे. तर 2 तास एडिटिंग आणि घंटाभर आपण बाहेर जाऊ. 6:30ला आल्यानंतर 7 वाजेकडून बाहेर जाऊ आणि मग नंतर ना आपल्या अभ्यासाला बसूया. तर काहीच आता जाणार 15 मिनिटाच्या नंतर येऊ एक्झाम देण्यासाठी. तर आता वाजते रात्रीचे 8. तर 8 वाजता आता आम्ही बसतो अभ्यासाला, मी आणि शिवम. तर आज कोणतं वाचायचे? आज मराठी. काल आपले इतिहास वाचन झाले, म्हणजे रिव्हिजन करायचे. 20 तारखेला आपलं बोर्ड आहे, तुम्हाला तर माहिती आहे, सगळ्यालाच माहिती आहे बोर्ड 20 तारखेला आहे. तर ते जाऊ द्या. तर आता वाचतो आपण मराठी. तर अभ्यास पण करावा लागेल थोडा बहुत. ब्लॉगच किती करायचं, अभ्यास पण करायचं नाही का. तर आता ना आपण बसूया अभ्यास करायला आणि 2 घंटे बसूया. म्हणजे 8ला बसलो, 10 किंवा 9:30 समजा. मग नंतर तुम्हाला तर माहितीच आहे एडिटिंगला बसायचं. तर फिलहाल ना सध्याला आता आपण करूया अभ्यास. तर काही आता आपण अभ्यासाला बसतो, परंतु ना अभ्यासाला समजा मी आपण 15 मिनिट झाले केलो आणि लगेच लाईट गेली. हे बघा, बघू शकता लाईट वगैरे गेली. आता लाईट यायला किती टाइम लागेल काय माहिती. तर जेवला तर आपल्याला असंच बसावं लागेल. लाईट आल्याच्या नंतर ना मग आपण अभ्यासाला बसू. तर काय आता आली लाईट, तर आता आपण बसू अभ्यासाला. तर चला काय लगेच लाईट आली. 10 मिनिटाच्या आतमध्ये लाईट आली. तर आता आपण बसू अभ्यासाला. टाइम बसले झाला, आता अभ्यास चला. तर गाईज आता म्हणजे आपण कितीला बसतो तर अभ्यासाला? 8ला बसतो. तर आता वाजता 10. तर 2 घंटे आपला अभ्यास झालेला आहे.
तर अभ्यास वगैरे तर झाला आता. तर आता जाऊ घरला. तर आता आपला ब्लॉग इथे समाप्त करूया. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ना बाय. तर उद्या काही आहे का ना शाळा? उद्या सँडअपचं बोलायला जायचे. उद्या प्रिन्सिपल सरला सँडअपचं बोलायला जायचे. उद्या राडा तर होणार. कारण की कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला पण माहिती आहे, लास्ट इयर आमच्या स्कूल लाईफचा. कॉलेज लाईफ आता इथून चालू होणार, तरी आमच्या स्कूल लाईफचा लास्ट इयर आहे. आणि लास्ट इयर काय, इयर तर संपलाच. आता राहिला फक्त एक वन डे, फक्त एकच दिवस, ते सँडअप तेवढाच. बाकी तर सगळं झालंय, प्रॅक्टिकल वगैरे सगळं झालंय. फक्त एक दिवस भाई, विचार करू शकता. मग इथून स्कूल लाईफ संपली यार. त्याच्यात पण एक दिवस पण सर लोक घेऊ देत नाही. त्याच्यात पण हे तेच उद्या जाऊन आपण बोलू. ते जाऊ द्या, उद्या काय काय होईल ते सगळं तुम्हाला अपडेट देईल मी. तर आपला ब्लॉग इथे समाप्त करूया. तर उद्या जाऊ आपण प्रिन्सिपल सरला बोलण्यासाठी.